नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी अनेकांना कुठेतरी आपलासा वाटेल. विषय आहे सेल्फ सॅबोटाज, म्हणजे स्वतःच्या प्रगतीच्या आड येणं. आपल्याकडे एक यूट्यूब व्हिडिओ रिव्ह्यूचं स्क्रिप्ट आहे. हे ब्रायना वीस्ट यांच्या द माउंटेन इज यू या पुस्तकावर आधारित आहे. आणि त्यातला मूळ विचार काय माहितीये? काय? की आपल्या वाढीतला, आपल्या प्रगतीतला सगळ्यात मोठा अडथळा हा बाहेर नसतो, तो असतो आपल्या आतच, एका मोठ्या डोंगरासारखा. अगदी. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे अनेकदा आपल्याला कळत पण नाही की आपणच स्वतःला मागे खेचतोय. बरोबर. तर आजच्या चर्चेतून किंवा या माहितीतून आपण हेच समजून घेणार आहोत की हा आतला डोंगर म्हणजे काय नक्की आणि त्यावर मात कशी करायची. चला जरा खोलात शिरूया. हो, नक्कीच. कारण ही जी कल्पना आहे ना, की अडथळा आपणच असतो, हे अनेकांना कुठेतरी नक्कीच जाणवलं असेल. कधीकधी नकळतपणे आपण यशापासून किंवा अगदी आनंदापासून स्वतःला दूर ढकलतो. हे कसं घडतं, यामागे काय कारणं असू शकतात, हे समजून घेणं खरंच गरजेचं आहे. खरंय. पण हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं नाही का, की आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे, पण तरीही आपणच स्वतःला थांबवतो. बरोबर. या रिव्ह्यूमध्ये म्हटलंय की हा डोंगर म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर आपल्या आतल्या काही जुन्या न सुटलेल्या भावनिक जखमा आहेत. अनरिझॉल्व्ड ट्रॉमा. हो, आणि काही मर्यादा घालणारे विचार, म्हणजे लिमिटिंग बिलीफ्स. असं काहीतरी आपण जुनं इतकं घट्ट धरून ठेवतो की नवीन चांगल्या गोष्टींना जागाच मिळत नाही. पण असं का होतं? या माहितीत एक चांगलं उदाहरण दिले बरं का. समजा एखाद्या व्यक्तीला ना एक निरोगी प्रेमळ नातं हवंय, पण ती व्यक्ती वारंवार चुकीच्या म्हणजे त्रासदायक, टॉक्सिक म्हणा ना, अशाच नात्यांमध्ये अडकते. हो, असं होतं खरं. तर हे काय दाखवतं की आतून काहीतरी आहे जे तिला पुढे जाऊ देत नाहीये. रिव्ह्यूमध्ये असंही म्हटलंय की हे फक्त काहीतरी मोठा आघात झाला असेल तरच होतं असं नाही. अच्छा. तर कधीकधी लहानपणी आपल्याला सतत दुर्लक्ष केल्यासारखं वाटलं असेल किंवा स्वतःच्या क्षमतेबद्दल काहीतरी खोलवर शंका रुजलेल्या असतील, त्यासुद्धा नकळत आपल्याला चांगल्या गोष्टींपासून, चांगल्या अनुभवांपासून दूर ठेवू शकतात. आणि याच संदर्भात मला वाटतं रिव्ह्यूमधलं एक वाक्य खूप महत्वाचं आहे. तुम्ही ज्या गोष्टी टाळता आहात त्या तुमच्यावर राज्य करतात. अगदी. म्हणजे भूतकाळातले जे नकार आहेत, अपयश आहे किंवा भावनिक वेदना आहेत, ज्यांच्याकडे बघायला आपण घाबरतो, हो, त्याच गोष्टी नकळतपणे आपलं आजचं वागणं नियंत्रित करतात. बरोबर. आणि यात मग बदलाची भीती पण येतेच नाही का? हो, बरोबर. त्याचाही मोठा वाटा असतो, असं हे विश्लेषण सांगतं. आपल्याला अनेकदा जी परिस्थिती माहितीची आहे, ती जरी त्रासदायक असली ना, तरी अनोळखी सकारात्मक बदलापेक्षा जास्त सुरक्षित वाटते. कम्फर्ट झोन म्हणतो ना आपण. हो, अगदी. पण मग यातून बाहेर कसं पडायचं? तर रिव्ह्यू म्हणतो की त्याचा मार्ग आहे जबाबदारी स्वीकारणं. जबाबदारी कशाची? आपल्या भावनांची आणि आपल्या वागण्याची. म्हणजे जे घडतंय त्याला सामोरं जाणं. तिथूनच खरी भावनिक दुरुस्ती म्हणजे हीलिंगची प्रक्रिया सुरू होते, असं या माहितीत म्हटलं आहे. म्हणजे स्वतःमध्ये बदल घडवायचा असेल तर थोडी अस्वस्थता, थोडा डिस्कम्फर्ट स्वीकारावाच लागतो. अगदी. आणि इथे मग भावनिक नियंत्रणाचा मुद्दा येतो. इमोशनल रेग्युलेशन. म्हणजे आपल्या भावनांना नाकारायचं नाहीये किंवा त्यांच्या पूर्ण आहारीही जायचं नाहीये. बरोबर. त्यांना समजून घेऊन योग्य प्रतिसाद द्यायचा आहे. हो. आणि इथे ना सेल्फ लव्ह किंवा स्वतःवर प्रेम करणं याचा अर्थ फक्त वरवरचं सकारात्मक बोलणं नाहीये. अच्छा, मग काय आहे? रिव्ह्यू यावर जोर देतो की ही एक कृती आहे, ॲक्शन आहे. उदाहरणार्थ रोज स्वतःसाठी अगदी 10 मिनिटं शांत वेळ काढणं. हे समजून घेण्याचा प्रयत्न करणं ही सुद्धा एक खूप महत्वाची कृती आहे. ही स्वतःशी मैत्री जोडण्याची सुरुवात आहे, स्वतःला अधिक ओळखण्याची सुरुवात. हे महत्वाचं आहे. मग इथे एक प्रश्न येतो, आपल्या ज्या सवयी असतात, ऑटोमॅटिक हॅबिट्स, ज्या कळत नकळत घडतात, त्यांना मोडून जाणीवपूर्वक कृती म्हणजे कॉन्शियस ॲक्शन कशी करायची? रिव्ह्यूमध्ये अवेअरनेस म्हणजे जागरूकता, मग ॲक्सेप्टन्स म्हणजे स्वीकृती, आणि मग ॲक्शन म्हणजे कृती, हा क्रम सांगितला आहे. हे प्रत्यक्षात कसं आणायचं? त्यासाठी आपल्याला या माहितीत 5 उपयुक्त साधनं सांगितली आहेत. पहिलं म्हणजे जर्नलिंग, डायरी लिहिणे. जर्नल लिहिणे. यातून फक्त विचार स्पष्ट होत नाहीत बरं का, तर आपल्या नकळत कोणती विचारसरणी चालली आहे म्हणजे थॉट पॅटर्न्स, ते ओळखायला मदत होते, जे कदाचित ह्या सेल्फ सबोटॅजचं मूळ असू शकतं. ओके. दुसरं सेल्फ रिफ्लेक्शन, आत्मपरीक्षण.
तिसरं आहे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस, कृतज्ञता व्यक्त करणं. म्हणजे आपल्याकडे काय आहे त्यावर लक्ष केंद्रित होतं. हां. चौथं, स्मॉल विन्स सेलिब्रेट करणं, लहान सहान यश सुद्धा साजरं करणं. त्याने आत्मविश्वास वाढतो. बरोबर. आणि पाचवं, फॉरगिव्हनेस म्हणजे क्षमा करणं इतरांना आणि त्याहून महत्वाचं म्हणजे स्वतःला. भूतकाळातल्या चुकांना आपण जोपर्यंत माफ करत नाही तोपर्यंत पुढे जाणं खूप कठीण होतं. ही साधनं आपल्याला आपल्या विचारांवर आणि कृतींवर जास्त नियंत्रण मिळवायला मदत करतात. आणि मग हे सगळं येऊन एका अत्यंत प्रभावी विचारावर थांबतं, जो मला वाटतं या पुस्तकाचा आणि त्या रिव्ह्यूचा खरा गाभा आहे. द माउंटेन यू आर फेसिंग इज यू. म्हणजे तुमच्यासमोर जो आव्हानरूपी डोंगर उभा आहे ना, तो म्हणजे तुम्ही स्वतःच आहात. हे वाक्य खरंच खूप खोलवर विचार करायला लावणार आहे. अगदी. याचा अर्थ खूप मोठा आहे, नाही का? म्हणजे एकदा का आपण आपल्या आतल्या अडथळ्यांवर काम करायला सुरुवात केली, आपल्या भीतींवर, आपल्या मर्यादा घालणाऱ्या विचारांवर, जुन्या जखमांवर, की मग बाहेरचं कोणतंही आव्हान किंवा कोणतंही शिखर गाठणं जास्त सोपं होतं. या रिव्ह्यूनुसार आत बघणं, अंतर्मुख होणं ही कमजोरी नाहीये, तर ती स्वतःला ओळखण्याची आणि बदल घडून आणण्याची खरी शक्ती आहे. वा. म्हणजे या चर्चेतून हे अगदी स्पष्ट होत आहे की आपल्याला जे मागे खेचतं आणि जे आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतं ते दोन्ही घटक मुख्यत्वे आपल्या आतच आहेत. हो. बाहेरच्या परिस्थितीपेक्षा आपण आतून कसे आहोत यावरच खूप काही अवलंबून आहे. अगदी बरोबर. आणि जाता जाता एक विचार माझ्या मनात येतोय की आपल्या आतला हा डोंगर ओळखणं ही तर फक्त पहिली पायरी झाली, पण त्यावर चढाई करण्याची जी प्रक्रिया आहे ती मात्र आयुष्यभर चालणारी आहे, सततची आहे. कदाचित खरी कसोटी ही डोंगर ओळखण्याची नाहीये, तर रोज त्या दिशेने एक लहानसा का होईना पण पाऊल उचलत राहण्याची आहे. त्या सातत्यामध्येच खरं परिवर्तन आहे असं मला वाटतं.